न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। औषध खरेदीत चढ्या दरांचा खेळ, सिव्हिल सर्जन शिंदेंवर 50% दलालीचा आरोप। नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषध खरेदीत चक्क चढ्या दराने व्यवहार। संदर्भ रुग्णालयात कमी दराने मिळणारी तीच औषधं इथे मात्र दुप्पट भावाने घेतली जात आहेत। शिंदे यांचं नाव पुन्हा चर्चेत। 50% मलिदा मिळाल्याशिवाय खरेदी होतच नाही असा थेट आरोप आहे। ब्लॅक लिस्टेड ठेकेदारांनाच वारंवार कामं कशी? शिंदे यांचं पाठबळ, निकृष्ट उपकरण आणि बोगस पुरवठा यामुळे गोरगरीब जनतेची होत आहे थेट फसवणूक। SIT चौकशीची मागणी आता जोर धरते। सिव्हिलमध्ये ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांचं साम्राज्य। औषध पुरवठा असो वा उपकरणं, सगळं मिळतंय ब्लॅकलिस्टेड कंपन्यांनाच। सिव्हिल सर्जन शिंदे यांची 50% भागीदारी असल्याचा आरोप पुखराज जैन यांनी केला आहे। नंदुरबार पासून नाशिक पर्यंत शिंदेंच्या खास ठेकेदारांचंच वर्चस्व। निकृष्ट औषधं, निकामी यंत्र आणि बेदखल प्रशासन। संदर्भ रुग्णालयात स्वस्तात मिळणार औषधं, सिव्हिलमध्ये मात्र महागात। या घोटाळ्याच्या मुळाशी शिंदे आहेत का? चौकशी होणं आवश्यक आहे। औषध खरेदीत शिंदे यांच्या मर्जीनं भ्रष्टाचार। नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमधील औषध खरेदीत धक्कादायक अनियमितता उघड। शिंदे यांच्या मर्जीनं ठेके, त्याच कंपन्यांना मिळणार कंत्राट आणि महागड्या दरात औषध खरेदी। संदर्भ रुग्णालयात स्वस्तात मिळणारी औषधं, सिव्हिलमध्ये 2/3 अधिक दराने। बोगस उपकरणं, निकृष्ट सेवा आणि गोरगरिबांची फसवणूक, जबाबदार कोण? शिंदे परदेशात असूनही चौकशीसाठी आता SITची मागणी होत आहे। सिव्हिलमधील औषध घोटाळा, मंत्री मामांच्या आड सर्जन शिंदे। सिव्हिल सर्जन शिंदे यांच्या मामाचं राजकीय बळ, तक्रारी देऊनही कारवाई नाही कारण शिंदे माजी केंद्रीय मंत्र्यांचे भाचे असल्याचा आरोप। औषध खरेदीत चढे दर, ब्लॅकलिस्टेड ठेकेदार आणि सिव्हिलमधील घोटाळा उघड। शिंदेंनी पाठबळ दिलेल्या कंपन्यांकडून निकृष्ट औषधं आणि यंत्रसामग्रीचा पुरवठा। हॉस्पिटलमधील रुग्णांची प्रत्यक्ष जीवाशी खेळ। पुखराज जैन यांच्या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे।